नमस्कार. आपण आनंदी असावे असे कोणाला वाटत नाही. आज प्रत्येकालाच आनंदी बनायचे आहे, नाही का? पण हा आनंद नक्की आहे तरी कशात? मुबलक पैसा, वैभव सारं मिळूनही अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला जगण्यातील या निखळ आनंदापासून दूर नेत आहे? आपण सगळेच एक अनामिक आनंद शोधण्यासाठी धडपडत आहोत. पण गंमत अशी आहे की उद्याचा आनंद शोधायच्या नादात आपण आजचा आनंद हरवून बसत आहोत. म्हणजे तो आपल्याकडून अनुभवायचाच राहून जात आहे. कधी राबत्या उन्हात काळ्या रंगाच्या एखाद्या लहानग्याला विटा वाळूसोबत गाडी खेळताना पाहिलंय? दगड मातीत रममाण होऊन तो लहानगा त्या तापलेल्या वाळूत अर्धवट विटेच्या तुकड्याने किती आनंदाने रस्ते रेखाटत असतो. अहो, अंग झाकायला पुरेसे कपडेही नसतात त्याच्याकडे. तरी संपूर्ण विटाने उभारलेल्या महालालाही मागे सारेल अशा आनंदाचं कारण ही अर्धीमुर्धी वीट बनून जाते. असं का होते? फुटक्या टायरला काठीने मारत पुढे नेण्याच्या खेळातील चिमुकल्याचा आनंद आपल्याला अनेक गाड्या बदलूनही का मिळत नाही? आपले काही चुकत आहे का आपला दृष्टिकोन बदलला आहे? या लहानग्यांकडे पाहिल्यावर लक्षात येते की आनंद उपभोगायचा असतो आणि त्यासाठी फार कशाची गरज नसते. आनंद हा नेहमीच महागड्या वस्तूतच असतो असं नाही. आनंद हा परिस्थितीत नसतो. आनंदाचं हे गणित त्या लहानग्यालाही जर जमत असेल तर आपल्यालाही ते नक्कीच जमणार. पण त्यासाठी लागणारी सहज आनंदी वृत्ती काळाच्या ओघात आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत. आनंद सगळीकडेच आहे, पण बरेचदा आपणच आपला आनंद हिरावून घेत आहोत, ते तुलना करून, स्पर्धा करून. म्हणजे बघा ना, एक साधी गोष्ट आहे. एखादा साधारण मुलगा परीक्षेमध्ये खूप मेहनतीने 80 गुण मिळवतोही, पण दुसऱ्याला मिळालेल्या 90, 92, 95 गुणांची त्याची तुलना केली गेली की नकळत त्याने प्राप्त केलेल्या यशातील त्याचा आनंद कमी होतो. बरं, ही स्पर्धा, ही तुलना ही कधीच न संपणारी असते आणि नकळत आपल्या अपेक्षाही वाढत्याच राहत असतात. त्यांना योग्य वेळी थांबवून आपल्याला ते आनंदी क्षण अनुभवता आले पाहिजेत. प्रत्येकासाठी हे आनंदाचं गणित सारखं नसतं, ते वेगवेगळं असतं हे आधी समजले पाहिजे. कुणाला गाण्यात, कुणाला नाचण्यात, अहो लहान मुलांना तर अंगणात दाणे टिपणारी चिमणी भुरकन उडून जाताना निरागसपणे बघण्यातही आनंद आहे. आज भाजी छान झाली हेही कधी एखाद्या गृहिणीच्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण बनू शकतं. जसे बाळाला खेळण्यात आनंद आहे, तसेच त्याच्या आईला मात्र खेळण्यात रमलेल्या आपल्या बाळाला दुरून पाहण्यातही आनंद आहे. एक साधा विचार करा. आनंद हा मुळी फार मोठ्या मोठ्या गोष्टीतच असतो असं नाही, तर साध्या छोट्या छोट्या गोष्टीतही तो असतो. फक्त तो उपभोगण्यासाठी आपल्याकडे ती सहजता, ती निरागसता हवी. एकदा काही आनंदी वृत्ती आपण अंगीकारली की प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आपल्याला हे आनंदाचे क्षण अनुभवता येतील. आपले मन आनंदी असेल तर समाधान आणि शांत जीवन जगण्यास नक्कीच मदत होईल. तेव्हा स्वतः तर आनंदी राहाच, पण दुसऱ्यांच्या आनंदामध्येही आनंदाने सहभागी व्हा. मी अनघा, माझ्यासोबत राहा. नवी किरणेमध्ये.